म्हणजे दुसरा प्रकार आहे विनॉक्सी श्वसन. याच्यामध्ये आपण ऑक्सिजन घेतोय का? नाही. याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे 2 टप्पे असतात. किती टप्पे असतात? 2 टप्पे. पहिला आहे ग्लुकोज विघटन. हा टप्पा ऑक्सिश्वसनामध्ये पण होतो, विघटन. आणि दुसरा आहे किण्वन. त्याला इंग्लिश मध्ये फर्मेंटेशन असं म्हणतात. किण्वन. ओके. विनॉक्सी श्वसनामध्ये ऑक्सिजन असतो का? नाही. किंवा आपण म्हणू शकतो फार कमी प्रमाणात असतो, एकदम कमी किंवा नाहीच. त्याच्यामध्ये 2 टप्पे असतात ऊर्जा निर्माण करण्याचे. पहिला आहे ग्लुकोज विघटन आणि दुसरा आहे किण्वन. ओके. आता याच्यामध्ये हे 2 डबे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला परत एक पुस्तकात एक चार्ट दिलेला असेल आणि ते दाखवले त्याच्यामध्ये कशा प्रकारे ऊर्जा निर्माण केली जाते. आता आपण प्रीवियस चार्ट बघितला, त्याच्यामध्ये ऑक्सिश्वसनाचा होता. त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारतात. तो चार्ट जो आपण बघितला ऑक्सिश्वसनामध्ये स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि इथे प्रथिने, ते कधी कधी सिक्वेन्स उलटी करून तो चार्ट सरळ करायला सांगतात. तो फ्लो चार्ट जो आहे तो सरळ करायला सांगतात किंवा काही कार्य जागा देतात त्याच्यामध्ये आणि ते फिल करायला सांगतात, चार्ट कम्प्लीट करायला सांगतात. ओके. विनॉक्सी श्वसन, ऑक्सिजन नाही, 2 टप्पे, ग्लुकोज विघटन आणि दुसरा टप्पा किण्वन. आता विनॉक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचं पूर्णपणे विघटन होत नाही. कर्बोदके जे आपण घेतो त्याचं पूर्णपणे विघटन होत नाही. त्यामुळे ह्या प्रक्रियेमध्ये जी ऊर्जा निर्माण होते विनॉक्सी श्वसनामध्ये, ती ऊर्जा ही फार कमी तयार होते. आता हे विनॉक्सी श्वसन कोण करतं? तर बरेचसे असे जीवाणू आहेत जे विनॉक्सी श्वसनाने काय निर्माण करतात? ऊर्जा निर्माण करतात. बरेचसे असे जीवाणू आहेत जे ऑक्सिजनच्या सानिध्यात जगू शकत नाही, पण त्यांना ऊर्जा तर लागणार जगण्यासाठी. मग ते ऊर्जा निर्माण कुठे करतात? तर ऑक्सिजन नसताना किंवा ज्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा जास्त नाही, म्हणजे विनॉक्सी श्वसनाने काय निर्माण करतात? ऊर्जा निर्माण करतात. अजून जेव्हा आपण एखादी बी लावतो फळाची मातीमध्ये, जर ती माती पाण्यामध्ये पूर्णतः बुडालेली आहे, मातीमध्ये पाणी नाही आहे, मातीच्या वरती पाणी आहे, मग त्या बीजापासून अंकुर फुटण्यासाठी त्याला जो ऑक्सिजन लागेल, जो हवेतून मिळतो, तो मिळणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ऊर्जा तयार होणार नाही. पण त्याला अंकुरता आला पाहिजे, म्हणजे त्याला ऊर्जा पाहिजे. मग तो ऊर्जा कशी तयार करतो? तर तो ऊर्जा तयार करतो विनॉक्सी श्वसनाने. अजून तिसरा एक त्याच्यामध्ये अजून एक त्यांनी दिलेला आहे पुस्तकात, की आपल्या शरीरामध्ये स्नायू पेशी असतात. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो, तेव्हा बघा आपल्या श्वसनाचा वेग वाढतो. श्वसनाचा वेग वाढतो म्हणजे काय? आपण जास्तीत जास्त ऑक्सिजन घेत असतो, आपल्याला मिळत नसतो. ओके. आणि अशा वेळेस आपल्या स्नायू पेशींमध्ये लॅक्टिक आम्ल तयार होतो आणि जी ऊर्जा निर्माण होते ती फार कमी निर्माण होते. ऊर्जा निर्माण होते पण ती फार कमी निर्माण होते. म्हणून व्यायाम करताना आपल्याला थकल्यासारखं भासतं. हा प्रश्न पण तुम्हाला कारणे विचारतात, व्यायाम करत असताना थकल्यासारखं का भासतं? तर त्याच्या मागचं कारण आहे की आपल्याला ऑक्सिजन जास्त मिळत नाही आणि आपण विनॉक्सी श्वसनाने ऊर्जा निर्माण करतो आणि अशा वेळेस आपल्या स्नायूमध्ये लॅक्टिक आम्ल तयार होतं, म्हणून आपल्याला ते थकल्यासारखं भासतं. ओके. तर पुस्तकात अजून एक तक्ता दिलाय त्यांनी विनॉक्सी श्वसनाचा. त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय कर्बोदके, त्याचं ग्लुकोज विघटन झालंय, ग्लुकोज विघटन आणि त्याच्यापासून तयार झालंय पायरुविक आम्ल. इथे पण मी लिहितो पायरुविक आम्ल, इथे पण मी लिहितो पायरुविक आम्ल. सगळीकडे पायरुविक आम्ल म्हणजे ग्लुकोजचं पायरुविक आम्लामध्ये रूपांतर झालं. आता हे 3 वेगवेगळ्या ठिकाणी या पायरुविक आम्लाचं कसं रूपांतर होतं? तर पहिला आहे दुसरा टप्पा जो आहे विनॉक्सी श्वसनाने ऊर्जा निर्मितीचा. पहिला काय? ग्लुकोज विघटन. दुसरा टप्पा काय? दुसरा टप्पा आहे किण्वन.
याचं पण पुढे किण्वन होतं, याचं पण पुढे ओके. पहिला टप्पा ग्लुकोज विघटन, त्याच्यामध्ये पायरुव्हिक आम्ल तयार झालं. दुसरा टप्पा काय होतो? किण्वन. आता याच्यामध्ये निर्माण होतं अल्कोहोल, ह्या पायरुव्हिक ऍसिडचं निर्माण होतं अल्कोहोल. ओके. आता हे कोण ही जी प्रक्रिया आहे ती कोणामध्ये घडून येते? तर जी काही किण्व असतात, ईस्ट, किण्व, ईस्ट त्याला म्हणतात इंग्लिश मध्ये, त्यांच्याद्वारे ईस्टचा आपण उपयोग करून काय करू शकतो? आपण अल्कोहोलची निर्मिती करू शकतो. कोणत्या पद्धतीने? किण्वन पद्धतीने. ईस्टचा उपयोग करून आपण अल्कोहोलची निर्मिती करू शकतो. ओके. फर्मेंटेशन, किण्वणे, कोणापासून? पायरुव्हिक आम्लापासून. ओके. आता आपण अजून काय काय बनवू शकतो? पायरुव्हिक आम्लाचं किण्वन, फर्मेंटेशन करून आपण व्हिनेगर बनवू शकतो. व्हिनेगर किंवा वेगवेगळी जीवनसत्वे, आता हे कोण करतं? ओके. पायरुव्हिक आम्लाचं किण्वन करून व्हिनेगर, ओके, किंवा वेगवेगळी जीवनसत्वे जी बनली जातात ते कोण करून आणतं? तर वेगवेगळे सूक्ष्मजीव हे घडून आणतात. ओके. पहिला आपण पायरुव्हिक आम्लाचं किण्वन केलं. कोणाचा उपयोग करून? किण्वाचा, म्हणजे ईस्टचा उपयोग करून अल्कोहोलची निर्मिती करू शकतो. पायरुव्हिक आम्लाचं किण्वन करून, ओके, व्हिनेगर, जीवनसत्वांची निर्मिती करू शकतो. कोण करतं? तर सूक्ष्मजीव करतात. ओके. इथे आपण म्हणू शकतो लॅक्टिक आम्लाची निर्मिती. हे कुठे होतं? तर आपल्या शरीरामध्ये रेड ब्लड सेल्स म्हणजे आरबीसी म्हणजे लाल पेशी असतात, लाल रक्त पेशी, त्याच्याच बरोबर मांसपेशी जे असतात म्हणजे त्याला म्हणतात स्नायू पेशी, यांच्यामध्ये किण्वन प्रक्रियेने पायरुव्हिक आम्लाचं लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर केलं जातं. हा तक्ता तुम्हाला परीक्षेला विचारतात, पूर्ण ड्रॉ करायला विचारत नाही. कधी याची सिक्वेन्स चेंज करतात, उलट सुलट करतात, सरळ करायला सांगतात, किंवा काही ठिकाणी अशा गाळलेल्या जागा ठेवलेल्या असतात तिथे तुम्हाला लिहायचं असतं. लक्षात ठेवा, सुरुवात आपण कर्बोदकांपासून केलंय. पहिला टप्पा हा ग्लुकोज विघटन असतो फिनॉक्सी श्वसनामध्ये, त्याचं सगळ्यांचं पायरुव्हिक आम्ल तयार झालंय. पुढचा टप्पा हा किण्वनचा असतो. बघा सगळ्यांमध्ये सेम. आता वेगवेगळ्या ठिकाणी काय काय तयार होतं ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. किण्व जे असतात, ईस्ट जे असतात, ते पायरुव्हिक आम्लाचं किण्वन करून अल्कोहोल करतात. सूक्ष्मजीव काय काय करतात? व्हिनेगर करतात. आणि आपल्या लाल पेशी, लाल रक्तपेशी किंवा मांसपेशीमध्ये काय तयार होतं? लॅक्टिक आम्ल तयार होतं. असं हे व्हिनॉक्सी श्वसनाद्वारे ऊर्जा निर्मिती. आता ह्या प्रक्रियेमध्ये इथे पण ऊर्जा निर्माण होते, एटीपी. इथे पण ऊर्जा निर्माण होते आपल्या मांसपेशीमध्ये, एटीपी. पण ही ऊर्जा फार कमी प्रमाणात निर्माण होते, जास्त प्रमाणात निर्माण होते. ऊर्जेची निर्मिती फार कमी प्रमाणात होते, कारण या ग्लुकोजचं जे आहे ते विघटन पूर्ण होत. ओके. अशा प्रकारे आपला व्हिनॉक्सी श्वसन आणि ऑक्सी श्वसन हा याच्यामध्ये कम्प्लीट झाला. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 मध्ये आपण बघितलं ऊर्जा निर्मिती ऑक्सिजनद्वारे, म्हणजे ऑक्सी श्वसन आणि व्हिनॉक्सी श्वसन, या दोन आपण बघितलं. आता पुढचा जो आहे त्याच्यामध्ये आपण ऊर्जा निर्मितीचं जे आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये कर्बोदकांपासून ऊर्जा निर्मिती बघितली होती, प्रथिनांपासून बघितली होती आणि स्निग्ध पदार्थांपासून. तर आपण आता इथे प्रथिन आणि स्निग्ध पदार्थ याच्याबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये बघू, जे तुमच्या पुस्तकात आहे, तुमच्या पोर्शन मध्ये आहे. आता प्रथिने कशी तयार होतात? प्रथिने तयार होतात अमिनो आम्लापासून. आता एका अमिनो आम्लापासून तयार होतं का? नाही. जेव्हा खूप सारे अमिनो आम्ल, हे तुम्हाला पहिल्या धड्यामध्ये आहे, प्रथिने कशी तयार होतात त्याच्याबद्दल ते आपण नंतर शिकूच. पहिल्या धडा शिकताना जेव्हा खूप सारे अमिनो आम्ल असे एकमेकांना जोडले जातात एक विशिष्ट बंधाने, तेव्हा एक लॉंग असा मोठा असा रेणू तयार होतो. ह्या मोठ्या रेणूला म्हणतात प्रथिने. काय म्हणतात त्याला? प्रथिने. प्रथिने कशी म्हणतात? अमिनो आम्ल एकमेकांना जोडून, वेगवेगळे अमिनो आम्ल एकमेकांना जोडून एक मोठा असा रेणू तयार होतो, त्या रेणूला म्हणतात प्रथिने. म्हणजे याचा अर्थ काय? अमिनो आम्लापासून प्रथिने तयार झाले. अमिनो आम्ल
प्रथिने तयार झाली, याच्यापासून प्रथिने तयार झाली. मग प्रथिने जर ब्रेक झाली, प्रथिनाने जर आपले बंध तोडले तर त्याच्यापासून काय तयार होतं? अमिनो आम्ल. वाईस वर्सा. हे कशापासून तयार झालं? ह्याच्यापासून अमिनो आम्लापासून. खूप सारे अमिनो आम्ल एकत्र आले. हा काय झाला? प्रथिन. आता हे प्रथिन जर इथे ब्रेक झालं असं आपण म्हटलं, असं इथे ब्रेक झालं तर हे आपल्याला एक एक काय मिळणार? तर हे एक एक मिळणार अमिनो आम्ल मिळणार आपल्याला. म्हणजे प्रथिन ब्रेक झालं की अमिनो आम्ल. आपण पाहिलं होतं प्रथिन ब्रेक झालं होतं, अमिनो आम्ल मिळालं होतं, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड अँड कोएन्झाइम मिळालं होतं, नंतर क्रेब्स सायकल आणि ऊर्जा तयार झाली. ओके. आता प्रथिन डेफिनेशन कळलेली आहे की खूप सारे अमिनो आम्ल ओके एकत्र येऊन एक मोठा असा महारेणू तयार होतो, त्याला म्हणतात प्रथिन. आता प्राणीजन्य पदार्थ जे आहेत, प्राणिज पदार्थ ओके, प्राण्यांपासून जे प्रथिने मिळतात आपल्याला त्याला म्हणतात फर्स्ट क्लास प्रोटीन. काय म्हणतात त्याला? प्राण्यांपासून जे प्रथिन मिळतं त्याला म्हणतात फर्स्ट क्लास प्रथिन. ओके. एखाद्या जागेला विचारतात तुम्हाला ओके प्राण्यांपासून कोणत्या प्रकारचं प्रथिन मिळतं त्याला म्हणतात फर्स्ट क्लास. आता कर्बोदके जी आहे त्याच्यापासून आपण पाहिलं होतं की आपल्याला ऊर्जा मिळते कर्बोदकांपासून. ती किती मिळते? कर्बोदकांपासून ऊर्जा मिळते ती 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. म्हणजे एका ग्रॅम कर्बोदकांपासून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. प्रथिनांपासून किती मिळते? इथे पण तेच आहे, एका ग्रॅम प्रथिनापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. जेवढी कर्बोदकांपासून मिळते तेवढीच ऊर्जा ह्या एका ग्रॅम प्रथिनांपासून आपल्याला मिळते. आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्या अमिनो आम्लापासून कोणती प्रथिने तयार होतात? ओके. पुस्तकात तुम्हाला असा एक चार्ट आहे, असा एक चार्ट आहे पुस्तकात. इथे दिले अमिनो आम्ल आणि वेगवेगळे नावं दिले. हाड, त्याच्यानंतर त्वचा, पीयूषिका ग्रंथी, हे सगळे अशी नावं दिलेली आहेत आणि तिथे कोणकोणत्या प्रकारचे अमिनो आम्ल तयार होतात ते विचारले. ओके. हे परीक्षेला तुम्हाला विचारतं कम्प्लीट द चार्ट असे कम्प्लीट करायला असतात. तक्ते कम्प्लीट करण्यासाठी 3 मार्क्सला किंवा 2 मार्क्सला विचारतात, असं देतात. इथे लिहिणार, इथे असे त्वचा लिहिणार, त्वचा, आणि इथे डॅश करून ठेवतात. कोणते त्याच्यामध्ये प्रोटीन प्रथिने तयार होतात ते तुम्हाला द्यायला असतं. ओके. असं कम्प्लीट करायला आहे. परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारतात किंवा जोड्याला मला विचारू शकतात. त्वचेमध्ये कोणतं असतं, पीयूषिका ग्रंथीमध्ये कोणतं असतं, रक्तामध्ये कोणतं प्रथिन असतं, जोड्याला मला पण विचारू शकतो. ओके. तर आपण इथे बघणार आहोत शरीरातील स्टार आणि अमिनो आम्ल कोणतं प्रथिने तयार करतात. शरीरामध्ये जे आपल्या पेशींमध्ये जे अमिनो आम्ल असतात ती शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये कोणत्या प्रकारची प्रथिने तयार करतात. तर पहिलं आहे त्याच्यामध्ये त्वचा. त्वचेमध्ये 2 प्रकारचे असतात, मेलॅनिन आणि दुसरं आहे कॅरोटीन. मेलॅनिन तुम्हाला माहित आहे, आपल्या ज्या स्किनला जो त्वचेला जो कलर येतो तो मेलॅनिनमुळे येतं. ज्यांच्यामध्ये मेलॅनिन जास्त ते जास्त डार्क असतात, काळे असतात आपण म्हणू शकतो. ज्यांच्यामध्ये मेलॅनिन कमी त्यांचा रंग गोरा असतो असं आपण म्हणू शकतो. कॅरोटीन काय असतं? हे आपले केस जे वाढतात किंवा जी नखं जी वाढतात त्यांची जी वाढ असते ती या प्रथिनामुळे होते. ओके. तर त्वचेमध्ये हे 2 प्रकारचे प्रथिन. दुसरा आहे हाडे. शरीरातील जे हाडे आहेत त्याच्यामध्ये असतं ऑसिन नावाचं प्रथिन. ऑसिन, हाडांमध्ये ऑसिन नावाचं प्रथिन. आता हे काय करतो ऑसिन? ऑसिन हाडं मजबूत करायला मदत करतं. ऑसिन काय करतं? हाडं मजबूत करायला मदत करतं. तिसरा जो आहे स्वादुपिंड. स्वादुपिंडामध्ये 2 प्रकारचे, एक आहे इन्सुलिन आणि दुसरा आहे ट्रिप्सिन.
इन्सुलिन स्वादुपिंडामध्ये, शरीरातील स्वादुपिंडामध्ये काय असतं, कोणतं प्रथिन तयार होतं, इन्सुलिन. इन्सुलिन काय करतं, तर इन्सुलिन आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं. जर साखरेचं प्रमाण वाढलं तर ते नियंत्रित करतं. ज्यांना डायबेटीज असतं, मधुमेह असतं, त्यांच्यामध्ये हे इन्सुलिन काम करायचं बंद होतं, म्हणून त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढत जातं. आणि ट्रिप्सिन, ट्रिप्सिन हा पचनाला मदत करणारा प्रथिन, पचन संस्थेमध्ये मदत करणारा प्रथिन. ओके, पहिला आपण त्वचा, पहिलं मेलॅनिन कॅरेटिन, दुसरा हाडांमध्ये ऑसिन, तिसरा स्वादुपिंडामध्ये काय पाहिलं आपण, ट्रिप्सिन. ओके, आता पुढचे अजून ते बोलतो. पुढचा आहे पीयूषिका ग्रंथी, चौथा पीयूषिका ग्रंथी, पीयूषिका ग्रंथी. आता ह्याच्यामध्ये विविध संप्रेरके तयार होतात, विविध संप्रेरके, त्याला म्हणतात हार्मोन, हार्मोन असं म्हणतात इंग्लिशमध्ये. पीयूषिका ग्रंथी कुठे असते, आपल्या मेंदूच्या खालच्या भागाला असते, वाटाण्याच्या आकारासारखी. पीयूषिका ग्रंथी मेंदूच्या खालच्या भागामध्ये असते, वाटाण्याच्या आकारासारखी. ती विविध प्रकारची संप्रेरके स्रवते. विविध प्रकारची संप्रेरके म्हणजे एक प्रकारचं प्रथिनच आहे. ओके, पुढचं पाचवं जे आहे ते आहे स्नायू. स्नायूमध्ये दोन प्रकारचं असतं, एक असतं ऍक्टिन आणि दुसरं असतं मायोसिन. ऍक्टिन आणि मायोसिन स्नायूमध्ये कोणत्या प्रकारचं प्रथिन असतं, ऍक्टिन आणि मायोसिन. आता ह्या ऍक्टिन आणि मायोसिन मुळे काय होतं, तर आपले स्नायू जे लवचिक होतात, आकुंचन प्रसरण पावतात. ओके, फ्लेक्झिबिलिटी येतं. ओके, ती कशामुळे येते स्नायूमध्ये, तर या दोन प्रथिनांमुळे. ओके, स्नायू हालचाल करतात, शेप चेंज करतात, आकार चेंज करतात. ओके, फ्लेक्झिबिलिटी येते, ती या प्रथिनांमुळे येते. ओके, आणि पुढचं जे आहे रक्त. रक्तामध्ये असतं हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे. रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिन काय करतं, हिमोग्लोबिन हे असं प्रथिन आहे जे आपल्या शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी मदत करतं. हिमोग्लोबिन जर कमी असेल तर फार प्रॉब्लेम्स येतात. आपल्या शरीरात वेग ठीक प्रकारे ऑक्सिजन वाहून गेला नाही तर ऑक्सिजनचा उपयोग आपण थोड्या वेळापूर्वी मागच्या पार्टमध्येच पाहिला होता की ऑक्सिश्वसनाने आपण ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा निर्माण होईल का, ऊर्जा निर्माण होणार नाही. म्हणजे हिमोग्लोबिन हे रक्तातील महत्वाचं प्रथिन आहे जे ऑक्सिजनचं वहन करतं. प्रतिपिंडे म्हणजे काय, प्रतिपिंडे म्हणजे जे आपली प्रतिकारक शक्ती वाढवतात, फायटिंग पॉवर वाढतात, इम्युनी सिस्टम वाढवतात. ओके, अशी जे वेगवेगळे विषाणू जीवाणू जर आपल्या शरीरामध्ये जर प्रवेश केला त्यांनी तर त्याच्याशी फाईट करण्याची, त्याच्याशी आपण म्हणू शकतो त्यांना थांबवण्याची, आपल्या शरीराला नुकसान करण्यापासून थांबवण्याची जी प्रतिकार शक्ती जी निर्माण केली जाते ती प्रतिपिंडे तयार करतात. ओके, तर पहिला आपण पाहिलं त्वचा, मेलॅनिन कॅरेटिन. दुसरं आपण पाहिलं हाडे, त्याच्यामध्ये असतं ऑसिन. नंतर पाहिलं स्वादुपिंड, त्याच्यामध्ये विविध स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. पीयूषिका ग्रंथी, त्याच्यामध्ये विविध प्रकारची संप्रेरके. नंतर आपण पाहिलं स्नायू, त्याच्यामध्ये असतं ऍक्टिन आणि मायोसिन. आणि नंतर पाहिलं रक्त, त्याच्यामध्ये असतं हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे. अशा प्रकारे हे प्रथिनांबद्दल आहे. प्रथिन म्हणजे खूप सारे अमिनो ऍसिड एकत्र आले, अमिनो आम्ल एकत्र आले की मोठा रेणू तयार होतो, त्याला प्रथिने म्हणतात. ओके, प्राणी जे प्रथिने असतात त्याला फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात. प्रथिनांपासून आपल्याला एवढी ऊर्जा मिळते, 4 किलो कॅलरी पर एका ग्रॅम प्रथिनांपासून. आणि वेगवेगळ्या ठिकाणी ही प्रथिने अमिनो आम्लापासून कशी तयार होतात, कोणती प्रथिने कोणत्या ठिकाणी असतात, तिथे आपण आता बघितलं. पुढचा जो आपला टॉपिक आहे तो आहे स्निग्ध पदार्थ. आपण पाहिलं होतं ऑक्सिश्वसनामध्ये प्रथिनांबरोबर स्निग्ध पदार्थांपासून देखील आपल्याला ऊर्जा मिळत होती. आता ही स्निग्ध पदार्थ कशी तयार होतात, तर ती मेदाम्ले आणि अल्कोहोल. मेदाम्ल आणि अल्कोहोल एका रासायनिक प्रक्रियेतून जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होतात
स्निग्ध पदार्थ मेदाम्ल आणि अल्कोहोल एका विशिष्ट हे दोन रेणू मेदाम्ल आणि अल्कोहोलचे रेणू रासायनिक बंधाने जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होतं स्निग्ध पदार्थ. आता हे स्निग्ध पदार्थ जे आहेत ते याच्यापासून तयार होतात. म्हणजे काय, स्निग्ध पदार्थ जर ब्रेक झाले तर तुटले, त्यांचे बंध जर तुटले तर या दोन गोष्टी आपल्याला मिळणार. आता याच्यामध्ये मेदाम्ल दिसतात. ह्या मेदाम्लाचा उपयोग कुठे कुठे होतो? पेशी, आपल्या शरीरात जे पेशी आहे त्याचं प्रद्रव्य पटल म्हणजे पेशीचा आतमधलं जे पटल आहे, आवरण आहे, ते तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचं रेणू लागतं. पेशीचं प्रद्रव्य आपण कशाचा उपयोग बघतोय? मेदाम्लाचे उपयोग बघतोय. कोणाचे उपयोग? मेदाम्लाचे. मेदाम्ल काय तयार करतं? फॉस्फोलिपिड नावाचं एक रेणू तयार करतं. फॉस्फोलिपिड नावाचं रेणू तयार करतं. या फॉस्फोलिपिडचा उपयोग कुठे तयार होतो? तर पेशीचं प्रद्रव्य पटल, पेशीचं आवरण जे असतं आतमधलं ते तयार करण्यासाठी या फॉस्फोलिपिडचा उपयोग होतो. जे फॉस्फोलिपिड कशापासून मिळतं? मेदाम्ल. तसंच मेदाम्लाचा अजून काय उपयोग होतो? विविध संप्रेरके हॉर्मोन्स बनवण्यासाठी. तर कोणकोणती संप्रेरके? तर ती संप्रेरके आहेत प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, अल्डोस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन अशी वेगवेगळ्या प्रकारची संप्रेरके बनवण्यासाठी देखील मेदाम्लाचा उपयोग होतो. त्यातलं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन आहे ते स्त्रियांमध्ये असतं. टेस्टोस्टेरॉन असतं ते पुरुषांमध्ये असतं. आणि अल्डोस्टेरॉन आहे ते आपल्या वृक्कामध्ये म्हणजे किडनीमध्ये ते असतं. ओके, असे मेदाम्लाचे उपयोग आहेत फॉस्फोलिपिड बनवण्यासाठी आणि विविध संप्रेरके तयार करण्यासाठी. आता ह्या स्निग्ध पदार्थापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते? तर पर ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून 9 किलो कॅलरी. पर ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून 9 किलो कॅलरी. 9 किलो कॅलरी एका ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. आता आपल्या शरीरातील जास्तीचे जे स्निग्ध पदार्थ आहेत ते कुठे साठवले जातात? तर आपल्या शरीरामध्ये चरबीयुक्त फॅट्स आपण जे म्हणतो, आपल्या शरीरामध्ये जे फॅट्स आहेत त्या चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये ऊती केव्हा तयार होतात? पेशी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होतात? ऊती तयार होतात. मग या ऊतींमध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या ऊती असतात त्या ऊतींमध्ये कोणत्याही ऊती चरबीयुक्त संयोजी ऊती त्याच्यामध्ये जास्तीचे स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरामध्ये जास्त स्निग्ध पदार्थ तयार झालं तर त्या चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठवलं जातं. फॅट्स. ओके, फॅट्स असतात. म्हणजे आपण म्हणतो बघा, जेव्हा एखादा माणूस बरेच दिवस काही खात नाही तेव्हा त्याला ती ऊर्जा कुठे मिळते? तेव्हा आपण म्हणतो की स्निग्ध पदार्थापासून मिळते. म्हणजे काय होतं? तर ते चरबीमध्ये साठवलेलं चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये असलेलं जे स्निग्ध पदार्थ आहे त्याचा वापर करून आपल्याला ऊर्जा मिळत जाते. त्यामुळे त्या माणसाची चरबी बघा हळूहळू कमी होते. ओके, म्हणजे जो फॅट आहे तो त्याचा कमी होतो आणि थोडा तो बारीक दिसायला लागतो. का? तर तो अन्न खात नाही म्हणजे त्याला बाहेरून ऊर्जा मिळत नाहीये, कर्बोदके मिळत नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्निग्ध पदार्थापासून साठवलेल्या स्निग्ध पदार्थापासून ती आपल्याला ऊर्जा मिळते. पुढचा जो टॉपिक आहे नव्यामध्ये छोटासा टॉपिक आहे, कधी कधी एक माणसा प्रश्न विचारतात त्याच्यावर. जीवनसत्वे. जीवनसत्वे कोणत्या प्रकारची जीवनसत्वे? ए, बी, सी, डी, ई, के. आता जीवनसत्वे म्हणजे काय? वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांचा गट. जीवनसत्वे म्हणजे कसा बनतो? वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांचा गट एकत्र येऊन काय बनतं? जीवनसत्वे बनतं. आता ही जीवनसत्वे कशासाठी असतात? तर शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी या जीवनसत्वांचा उपयोग होतो. जीवनसत्वे कशी तयार होतात? वेगवेगळे रासायनिक पदार्थ त्यांचा एक गट तयार होतो आणि जीवनसत्वे तयार होतात. आणि या जीवनसत्वांचा उपयोग शरीरातील वेगवेगळी कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी होतो. जीवनसत्वे या प्रकारचे ए, बी, सी, डी, ई, के. त्यातली
ADEK याला आपण लक्षात ठेवण्यासाठी ऍडेक असं नाव देऊ शकतो. ऍडेक ADEK ही असतात मेद विद्राव्य किंवा स्निग्ध पदार्थात विद्राव्य. ADEK ही जीवनसत्वे मेदामध्ये विरघळतात, स्निग्ध पदार्थात विरघळतात. तर बी आणि सी हे स्निग्ध पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात. ओके, सी जीवनसत्व कशामध्ये असतं? जेवढे आंबट फळं आहेत, लिंबू आहे, संत्री आहे, त्याच्यामध्ये सी जीवनसत्व असतं. ओके, मग ADEK मेदामध्ये, बी आणि सी कशामध्ये विरघळतात? पाण्यामध्ये. ओके, याच्या अगोदर आपण एक FADH2 आणि एक NADH2 पाहिलं होतं. FADH2 आणि NADH2 पाहिलं होतं. आता FADH2 म्हणजे काय? तर फ्लॅव्हिन ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हा बनवण्यासाठी रायबोफ्लेविन नावाच्या विटामिनचा उपयोग होतो. कोणता? रायबोफ्लेविन, याला म्हणतात विटामिन B2. बी विटामिनचा हा एक टाईप आहे. FADH2 हे विकर बनवण्यासाठी रायबोफ्लेविन नावाच्या विटामिनचा उपयोग होतो. तर NADH2 हे विकर बनवण्यासाठी निकोटिनामाइड म्हणजेच विटामिन B5 चा उपयोग होतो. ओके, FADH2 बनवण्यासाठी रायबोफ्लेविन नावाच्या विटामिनचा म्हणजे जीवनसत्वाचा उपयोग होतो. त्याला B2 चा एक टाईप आहे. जीवनसत्व B2 चा हा टाईप आहे. आणि NADH2 हे विकर बनवण्यासाठी निकोटिनामाइड म्हणजेच जीवनसत्व B चा हा एक पुढचा टाईप आहे, त्याचा उपयोग त्याच्यासाठी होतो. इथे आपला जीवनसत्व हा टॉपिक संपतो.